वेगवान आढावा 100 हेडलाइंसमधून। धूल चेहरे पे थी और आईना पोछते रहे। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालावरती प्रश्न उपस्थित करणाऱ्या राहुल गांधींवरती फडणवीसांची टीका। जनतेनं ज्यांना नाकारलं ते जनादेशाला नाकारत आहेत, देवेंद्र फडणवीसांचे राहुल गांधी यांना लेखामधूनच प्रत्युत्तर। विधानसभेचा पराभव राहुल गांधी आणि मित्रपक्षांच्या जिव्हारी लागलाय। राहुल गांधींचं टीकास्त्र, जनादेश नाकारल्यास महाराष्ट्र माफ करणार नाही, लोकांच्या अपमानाचा निषेध करत असल्याची टीका। काँग्रेसच्या काळामध्ये 26 पैकी 25 निवडणूक आयुक्त काँग्रेस सरकारने थेट निवडले। मोदी सरकारपेक्षा मनमोहन सिंग सरकारमध्ये मतदार वाढले, फडणवीसांचा दावा। मतदानाचा टक्का अचानक वाढला म्हणणं हे हास्यास्पद आहे, फडणवीसांची काँग्रेसवरती टीका। तर शेवटच्या तासामध्ये टक्का वाढला म्हणणाऱ्यांनी दर तासाचा वेग पाहावा, फडणवीसांचं प्रत्युत्तर। मुख्यमंत्री फडणवीसांच्या अंगाचा तिळपापड झालाय। देशामधील 14 प्रमुख वृत्तपत्रांमध्ये राहुल गांधींचा लेख छापून आल्यामुळे भाजप उघडा पडलाय, संजय राऊत यांची प्रतिक्रिया। फडणवीसांनी नवीन ग्रंथ लिहावा, नवी गीता लिहावी, संजय राऊत यांची टीका। तुमचा विजय कसा झाला, अजित पवार आणि शिंदे कसे जिंकले हे संपूर्ण जगाला माहीत असल्याचा राऊतांचा टोला। राहुल गांधींना आणि मुख्यमंत्री फडणवीस दोघांना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार आहे, सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया। राहुल गांधींनी लोकशाही वाचवण्याच्या दृष्टीने वस्तुनिष्ठ प्रश्न उपस्थित केले। निवडणूक झाल्यापासून राहुल गांधी या मुद्द्याचा पाठपुरावा करत आहेत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया। पंतप्रधान मोदी लष्करी गणवेशामध्ये राजकीय प्रचारामध्ये दंग असून त्यांच्या भक्तांनी लष्करी गणवेशामधले मोदींचे फोटो वापरून राजकारण सुरू केलंय, त्यामुळे पराक्रम नक्की कुणी केला असा सामनामधून सवाल। कोणी कितीही ताकद दाखवली तरी सगळ्यांचा बाप मुख्यमंत्रीच। धाराशिव जिल्हा नियोजन समितीमधल्या कामांच्या स्थगितीच्या मुद्द्यावरती बोलताना नितेश राणे यांचा इशारा। विकास निधी म्हणजे कणकवलीची वडिलोपार्जित प्रॉपर्टी नाही, नितेश राणे यांच्या वक्तव्यावरती ओमराजे निंबाळकर यांचं प्रत्युत्तर। तर सत्तेची मस्ती डोक्यात गेलीय, जनता ती उतरवण्याचं काम करेल, ओमराजेंचा हल्लाबोल। शिवसेनेचे आमदार निलेश राणेंची मंत्री नितेश राणे यांना समज, नितेश यांनी जपून आणि गोष्टींचं भान ठेवून बोलावं, निलेश राणे यांचा सल्ला। आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरून चालणार नाही, धाराशिवमधल्या वक्तव्यावरून निलेश राणेंची नाराजी। निलेश राणे यांच्या एक्स पोस्टला नितेश राणे यांचंही प्रत्युत्तर। निलेशजी तुम्ही टॅक्स फ्री आहात असं म्हणत नितेश राणे यांनी स्माइली पोस्ट केल्या। नातेवाईकांच्या माध्यमातून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये युतीच्या संदर्भात संवाद सुरू, सूत्रांची माहिती। कुठलाही प्रस्ताव किंवा युतीच्या संदर्भात दोन्ही भावांमध्ये कोणतीही थेट चर्चा झाली नसल्याचीही माहिती। ठाकरे बंधूंनी एकत्र येणं ही काळाची गरज आहे, किशोरी पेडणेकर यांची मनसे आणि शिवसेना युतीच्या संदर्भात प्रतिक्रिया। 32 वर्षांच्या नंतर साताऱ्यामध्ये पुन्हा एकदा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, साताऱ्याला चौथ्यांदा मिळाला आयोजनाचा मान। शरद पवार आणि अजित पवार पुन्हा उद्या एकाच मंचावरती येतील। पुण्यामधल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाला दोन्ही नेते उपस्थित राहणार आहेत। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांचं अमरावतीच्या गुरुकुंज मोझरीमध्ये अन्नत्याग आंदोलन। मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असाही इशारा। खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये मुंबईमध्ये आंदोलन। कुर्ला मदर डेअरीचा भूखंड अदानीला देण्याच्या सरकारच्या निर्णयाच्या निषेधार्थ जनआक्रोश। धारावीकरांना मदर डेअरीच्या जागेवरती स्थलांतरित करण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या, आंदोलनाच्या नंतर पत्राच्या माध्यमातून वर्षा गायकवाड यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी। शालेय पोषण आहार बनवणाऱ्या महिलांचा मालेगावमध्ये शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयावरती मोर्चा। पगारवाढ, विमा संरक्षण, किमान वेतनवाढ यासह वेगवेगळ्या प्रलंबित मागण्यांसाठी मोर्चा। सोलापूरमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक। अजित पवार यांच्यावरती केलेल्या टीकेच्या नंतर कुत्र्याच्या गळ्यामध्ये सुपारीचे हार आणि लक्ष्मण हाके यांचे फोटो लटकवून राष्ट्रवादीचं निषेध आंदोलन। कोल्हापूरमधल्या विशाळगडावरती जाण्यासाठी भाविक आणि पर्यटकांना सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत परवानगी। गडाच्या पायथ्याला कागदपत्रांची तपासणी करून सोडलं जात असल्यामुळे गडावरती भाविकांची गर्दी। कोल्हापूरमधल्या विशाळगडाची अतिक्रमणामधून सुटका व्हायला सुरुवात होणार आहे। 106 अतिक्रमणं काढण्यात आली असून 50 अतिक्रमणं काढणं बाकी आहे। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामधील फरार आरोपी झिशान अख्तर कॅनडा पोलिसांच्या ताब्यात असल्याची सूत्रांची माहिती। बनावट पासपोर्टच्या आधारे तो कॅनडामध्ये गेला होता।
शशांक हगवणे आणि सुशील हगवणे याचा ताबा उद्या पुणे पोलीस घेणार आहेत. बनावट कागदपत्र देऊन शस्त्र परवाना मिळवल्याच्या प्रकरणी चौकशी केली जाईल. पालघर शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी अपहरण आणि हत्या प्रकरणामधील मुख्य आरोपी अविनाश धोडीला अखेर 5 महिन्यांच्या नंतर अटक झाली आहे. फरार असलेल्या अविनाश धोडीला दादरा नगर हवेलीमधून अटक करण्यात आली आहे. तुळजाभवानीच्या मुख्य गाभाऱ्यामधल्या शिळांना तडे गेले. स्ट्रक्चरल ऑडिटच्या नंतर गाभाऱ्यामध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीनं लोखंडी बार आणि फ्रेम लावून उपाययोजना केल्या जात आहेत. पुण्यामधल्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये रंगला मूषक बंदोबस्ताचा प्रयोग. नाट्यरसिकाच्या कपड्यामध्ये उंदीर शिरल्याच्या प्रकाराच्या नंतर महानगरपालिकेकडून स्वच्छता मोहीम. देशभरामध्ये मागील 24 तासामध्ये कोरोनाचे आणखी 4 बळी. मृतांची संख्या 59 पर्यंत पोहोचली आहे. सध्या देशामध्ये 5755 सक्रिय कोरोनाचे रुग्ण आहेत. नाशिकमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. नाशिकमध्ये एक कोरोना रुग्ण आढळून आल्यामुळे आरोग्य विभाग सतर्क. जिल्हा रुग्णालयामध्ये 15 बेडचा कोरोना कक्ष सुद्धा स्थापन. रायगडच्या दिवे आगार समुद्र किनाऱ्यावरती प्रादेशिक पर्यटन विकास योजनेच्या अंतर्गत प्रस्तावित पर्यटन मार्केट सुविधा उपलब्ध होणार आहे. प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिक पर्यटनाला नवी दिशा मिळेल, खासदार सुनील तटकरे यांचा विश्वास. खासदार उदयनराजेंच्या स्टाईलची लहान मुलांना सुद्धा भुरळ पडली आहे. साताऱ्यामध्ये एका 3 वर्षांच्या चिमुकल्यानं उदयनराजेंना बघून कॉलर उडवली आहे. संत गजानन महाराजांची पालखी वाशिम जिल्ह्याच्या बेडशीमध्ये दाखल झाली आहे. नागझरी, पारस, भौरद, अकोला, वाडेगाव, मार्हे ही पालखी पातूर घाटामधून वाशिम जिल्ह्यामध्ये पोहोचलेली आहे. हिंदू साम्राज्य दिनाच्या निमित्ताने मालेगावमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं पथसंचलन. यावेळेला नागरिकांकडून स्वयंसेवकांवरती फुलांचा वर्षाव. पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ व्हायला सुरुवात झाली आहे. 4 धरणं मिळून 18.70% पाणीसाठा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये आजच्या दिवशी 4% जास्त पाणीसाठा. जालन्यामधल्या काही गावांना वादळी पावसाचा फटका. घरावरचे पत्रे सुद्धा उडून गेले, तर काही ठिकाणी झाडांची पडझड. एका महिलेसह 2 जण जखमी झाले. नाशिकमधल्या येवला तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. अनेक ठिकाणी घरावरचे पत्रे उडाले, तर झाडं सुद्धा उन्मळून पडल्याच्या घटना आहेत. छत कोसळल्यामुळे जनावरं सुद्धा जखमी झाली. नाशिकमध्ये झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालंय. परिणामी भाज्यांच्या दरामध्ये वाढ होतीये. 50 ते 60 रुपये प्रति किलोच्या दरानं फळभाज्यांची विक्री होतीये, तर 40 ते 80 रुपये दरानं पालेभाज्यांची विक्री होतीये. महाडीबीटी पोर्टलवरती ऑनलाईन नोंदणी केलेल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या बियाणांचं मोफत वाटप. 100% अनुदानावरती या बियाणांचं वाटप झालेलं आहे. केंद्रानं सोयाबीनचा हमीभाव 4,892 रुपयांवरून 5,328 केला. पण खाद्यतेलावरचे आयात शुल्क कमी केल्यामुळे हमीभाव शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे. राज्यामधील सहकारी साखर कारखान्यांसाठी नवीन नियमावली. कर्जाची परतफेड न केल्यास आता संचालकांच्या मालमत्तेवरती बोजा चढवला जाणार आहे. यानंतरही कर्ज थकवलं तर 1 महिन्याच्या आत संचालक मंडळ बरखास्त करण्याचा महत्त्वाचा निर्णय. कोकणामध्ये कातकरी समाजाची पावसाळी उदरनिर्वाहासाठी धडपड. मासे पकडण्यासाठी नदीपात्रामध्ये बांधण बांधण्यासाठी कातकरी कुटुंब नदीच्या पात्रात. चिपळूणमधल्या वशिष्ठी नदीच्या पात्रामध्ये 20 पेक्षा अधिक कातकरी बांधवांनी घातली बांधणं. परभणीमध्ये दम्यासाठी मृगाची गोळी देण्याची परंपरा आहे. ऐन मृग नक्षत्राला गोळी खाण्यासाठी झुंबड उडतेय. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावरती उद्घाटनाच्या अगदी दुसऱ्या दिवशी इगतपुरीमधल्या बोगद्याजवळ भीषण अपघात झालाय. या अपघाताचं थरारक सीसीटीव्ही फुटेज सुद्धा आता समोर आलेलं आहे. धुळ्याच्या शिंदखेडा तालुक्यामधल्या नरडाणा एमआयडीसीमध्ये 31 जणांचा संगनमतामधून तब्बल 11 कोटी 68 लाख रुपयांचा अपहार झालाय. बनावट कागदपत्र बनवून मिळवलेलं कर्ज या प्रकरणी समोर आलंय आणि या प्रकरणामध्ये शिंदखेडा कोर्टाच्या आदेशानुसार गुन्हा सुद्धा दाखल झाला. मुंबई गोवा महामार्गावरती एलपीजी गॅस टँकर आणि मिनी बसला निवळीमध्ये अपघात झालेला आहे. यामध्ये 2 गाड्या, 1 गोठा जळून खाक झालाय. घरांना सुद्धा आग लागली. या अपघातामध्ये काही शिक्षक जखमी झाले. चंद्रपूरमध्ये पिकअप चालकाची मुजोरी. बल्लारशा टोल नाक्यावरती गाडी थेट टोल नाका कर्मचाऱ्याच्या अंगावरती घातल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. ओव्हरटेक करून कट मारल्याचा आरोप करत एका व्यक्तीला मद्यधुंद पोलीस कर्मचाऱ्यानं गोंदियामध्ये मारहाण केली आहे. 19 मेच्या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. करमाळा तालुक्यामधल्या अर्जुन नगरमध्ये शेतीच्या कारणावरून एकाची हत्या. शेताच्या बांधावरची झाडं काढण्याच्या कारणावरून हा वाद झाला होता. नाशिकच्या पंचवटीमध्ये 10 ते 15 जणांच्या टोळक्याकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न. हातामध्ये कोयता आणि दांडके घेऊन फिरणारे सीसीटीव्हीमध्ये
कैद झालेले आहेत. आणि थेट जाऊयात, किशोरी पेडणेकर बोलतात. मोर्या ज्याची 2दा चौकशी झाली आहे